सतत प्रभाव टाकणारे दादा आपल्या अक्षरक्षणे त्यांच्याच प्रभावात मी पण वाढले. त्यांच्या हस्ते मला इतकं कंट्रोलच होत नाही. मला कुठल्या गोष्टी बघितलं फील होतं. मी त्या दिवशी त्या दिवशी नाशिकला होतो पण मला इतकं फील होतं. त्याच्यावेळेस मला आठवतं सगळ्यांची अवस्था तीच आहे. मला खूप वाईट वाटतं. मला असं राहतच नाही की त्याच्यामुळे आपल्याला दादा सतत टिकवून ठेवायचे आपल्यामध्ये. मला म्हणायचं तू माझा अल्पसंख्याक कार्यकर्ता यश तू काही काळजी करू कुठल्याही बाबतीत. मला खूप फील होते बघितलं जयदा तुला बघितलं तू मला बघितलं. मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं सगळे. आता नियतीच्या हातात सगळ्या गोष्टी असतात आपल्या हातात नसतात. नाही तर आपण कधीच अशी वेळ येऊ दिली नसते आपल्यावर. पण आता आपण आपल्या सगळ्या गोष्टींमधनं आपण दादांची जी अपूर्ण स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे. आणि आपल्या परीनं तुम्हाला माहिती तुम्हाला काय करायचं. मी एवढं सांगू म्हणजे इच्छिते तुम्हाला सगळ्यांना की दादांसारखं नाहीच पण नक्की प्रयत्न करायचे. मला तू पूर्ण विश्वास पूर्ण आणि तुमच्याशिवाय काहीही करू शकणार नाही कोणीच. तुमचा पाठिंबा असेल तरच आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीमागे आहोत. पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीमागे आहोत. आम्ही तुम्हाला कधी सोडणार नाही ते कधी सोडणार नाही. तुम्हाला ज्या माणसाने आमच्यासाठी पूर्ण आयुष्य वेचलं त्या व्यक्तीसाठी आम्ही तुम्हाला कधीच सोडणार नाही. आमचा सर्व तरुणाचा पाठिंबा तुमच्या पाठीशी राहील काय. भावनिक म्हणून नाही खरंच. ठीक आहे. धन्यवाद. बारामतीकरांनी सगळ्यात नेहमी प्रत्येक ठिकाणी विक्रम केलेले आहेत. तुमच्यावर अवलंबून आहे. नक्कीच होईल नक्कीच होईल. आम्ही माळेगावकर 100% तुमच्या पाठीशी. सगळे झाले प्रत्येक बारामतीकरा इथला असेल बाहेर असणारा असेल कुठलाही असेल. ठीक आहे. नमस्कार.